नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारनं नवीन नियमावली लागू केली आहे। त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा आणि मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील केवळ एकालाच यापुढे योजनेचा लाभ हा घेता येणार आहे। त्यासाठी आता योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुलं यांचं आधार कार्ड जोडणं हे अनिवार्य करण्यात आलंय। त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। यापुढे जे वकील, डॉक्टर, इंजिनियर आहेत आणि जे इन्कम टॅक्स भरतात किंवा जे पेन्शनर आहेत त्यांनाही यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये। शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6,000 रुपये देण्याचं जाहीर केलं। त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली। तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्यात येत आहेत। या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे आणि ज्यावेळी ही योजना सुरू झाली त्यावेळी एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगा आणि मुलगी यांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या अनुषंगानं पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले आणि त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ देखील सुरू करण्यात आला। शेतकरी पीएम किसान योजनेसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज भरतात। त्यांना या योजनेचा लाभही मिळतो, मात्र काही हप्ते मिळाल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सांगितलं जातं। एकदा आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याची ती कागदपत्र असूनही वारंवार ई-केवायसी करायला सांगितलं जातं। हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय। पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता। 19वा हप्ता जाहीर होऊन जवळपास आता 3 महिने झालेत। तर आता 19व्या हप्त्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे। केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता हा जारी करू शकतं, मात्र सरकारनं हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अजून तरी केलेली नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर आता एकाच कुटुंबातील अनेक जणांना पीएम किसान योजनेचा लाभ जर मिळत असेल तर मात्र आता इथून पुढे केवळ एकालाच हा लाभ मिळणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्र मंडळींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।